नमस्कार गाईज, सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या मित्राच्या इथं कोल्हापूरला आणि चांगला असा नजारा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रवंदे फ्रॉम मस्त आहे, सुंदर असा, छोटासा आहे पण चांगला आहे, आम्हाला खूप आवडलाय. आणि हे बघा, हे आमचे मित्र कल्पेश वैती, तो आहे आंध्राचा रमेश, आणि हा आमचा मित्र यजमान कोल्हापुरी, ज्याच्या गावी आम्ही फिरायला आलो. आणि तुम्ही निसर्ग पाहू शकता, सुंदर असा निसर्ग. आणि पुढे खूप धमाल होणार आहे, मी तुम्हाला दाखवेनच. प्रवास करून प्रचंड भूक लागली होती सर्वांना, तर आम्ही काय केलं, मार्केटला गाडी थांबवली आणि नाश्त्याला लागणारं सर्व सामान आम्ही या ठिकाणी घेतलं. हे तुम्ही माझ्या हातात पण बघू शकता. चला नाश्ता करून घेतो. नमस्कार. आता आम्ही सर्वजण फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही इथं नाश्ता तयार केलेला आहे. भुर्जी बनवलेली आहे आणि त्यासोबत ब्रेड आणि गरमागरम कॉफी. तुम्हाला बघायचं आहे? आणि आमचं सर्व मस्त चाललेलं आहे. आणि हा आमचा कुका बरं काय, आणि भुर्जी बनवली चांगला बनवतोय बाबा, एक नंबर आंध्राचा आहे रमेश. अजून भूक लागली, सुंदर. भुर्जी घेऊन येतोय. दादूच गेला परत भुर्जी आणायला, खूप भूक लागली त्याला. बघा, अशा व्ह्यू समोर नाश्ता करणं एक चांगला स्वर्ग सुख. चला आता मी नाश्ता करून घेतो. अरे गाण्यामागची भावना तरी समजा रे. हे मेले कशावर पण नाचतात. नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि फ्रेश पण झालेलो आहे, आराम पण केलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहोत संग्राम भाऊच्या घरी, कारण आज मटणाचा बेत आहे त्या ठिकाणी जेवणाचा, तर आम्ही सर्व जात आहोत. हे बघा, हे मटणासाठी आतुरलेले आहेत. कोल्हापूरचं मटण म्हटलं तर बाबा तांबडा पांढरा रस्सा, तांबडा पांढरा रस्सा आमचा दादूच आले बनवतो आम्हाला आणि तो खाणारच आहोत आम्ही. कारण कोल्हापूरला आला आणि तांबडा पांढरा नाही खाल्ला तर त्याला मतलबच. फार्म हाऊस पासून प्रवास करून आम्ही पोचलो आमचे यजमान संग्राम पचकर यांच्या घरी. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो कोल्हापूरच्या आमच्या मित्राच्या घरी. यजमान हा आहे संग्राम पचकर, त्याच्या घरी आम्ही आलेलो आहोत जेवायला. आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो, तांबडा पांढरा रस्स्याचा बेत आहे. तांबडा पांढरा रस्सा सर्वांना घेतला, चांगलं असं तऱ्हेने केलेलं आहे. मेजवानी सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही संग्राम भाऊंच्या घराच्या छतावर गेलो सर्व. आणि तिथून जो दृश्य दिसत होता ना, खूप म्हणजे खूप बरं वाटलं. एकदम प्रसन्न वातावरण आणि हवेशीर, आणि गावामध्ये मजा असतेच. खूप सुंदर वाटलं. हाय गाईज, आता आम्ही जेवण करून झालेलं आहे संग्रामच्या घरी आणि आता आम्ही निघालो आहोत पन्हाळा किल्ला बघायला. तर पाहूया, तिकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो पन्हाळगडचा. ओके. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळा किल्ला. आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पाहिलं, शाळेतल्या मुलांची शैक्षणिक सहल त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या शाळेतले दिवस आठवले. आता पन्हाळा गडावर आलेलो होतो मी किल्ल्यावर, आणि ह्या गडाला 3 दरवाजे आहेत टोटल. म्हणजे आता आपण जो पाहणार आहोत, ज्या दरवाजातून आपण प्रवेश करणार आहोत, तो आहे दक्षिण दरवाजा. हा आहे दक्षिण दरवाजा. असे टोटल 3 दरवाजे आहेत पन्हाळा गडावर. काही माहिती हे आहेत आमचे संदीप भैया. नक्षीकाम बघा.
वास्तुशिल्प. आम्ही किल्ल्याच्या वर चाललो. ही पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. इथून शिवाजी महाराजांचे मावळे नजर ठेवायचे. सांभाळून या रे. हा बघा इथं महाराजांचे मावळे पहारा देण्यासाठी ही जागा असेल बहुतेक. सुंदरगड ह्या समोरचा व्ह्यू. हे बघा कुठे पोचले. त्याच्यातून बाहेर आलोय. हा दरवाजा तो. आता वर चाललोय या ठिकाणी. शिड्या आहेत सांभाळून. कशी बांधणी केली असेल किल्ल्याची. आणि आमच्या फंटात ऑलरेडी इथं पोहोचलेत. माझाच व्हिडिओ काढतोय. आणि हा आहे पन्हाळा गडावरचा सनसेट. सुंदर असं दिसतोय. पाहू शकता तुम्ही. आयडिया सुंदर इथं सनसेट. गडावरून खाली उतरल्यानंतर गडाच्या पायथ्याशी वीर शिवा काशीद यांचं स्मारक पाहायला मिळतं आपल्याला. दुसरा दिवस. मंडळी आता आमची तयारी झालेली आहे. सर्वांनी आंघोळ केलेली आहे आणि फ्रेश झालेत मस्त. हे पहा सर्व मस्त कुर्ता वगैरे घालून तयार झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत ज्योतिबा मंदिरामध्ये. त्याच्यानंतर जाणार आहोत कोल्हापूरची महालक्ष्मी. हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी.
आता ज्योतिबा मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आता आम्ही घाटावर आहोत सध्या आणि घाटावरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं. आता आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोचलेलो आहोत आणि आमची गँग आहे पाटील. आता आम्ही दर्शनासाठी चाललो. माझ्यावरी हकेला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो भजकोरधारी. भावभक्तीची संबळ देवीचा घालूया गोंधळ भावभक्तीची संबळ देवीचा घालूया गोंधळ तुझा भगत महिमा गाई आई उदे अंबाबाई तुझा भगत महिमा गाई आई उदे ग अंबाबाई. आदि माया आदि शक्ती नारीत तुझा संचार दुष्टाचा तू नाश केला भक्ताचा उद्धार. मार देंगे मुझे, फांसी चढ़ा देंगे, मर जाऊंगा. नहीं सीना ना मर्दों की तरह, ना पुंसों की तरह. मेरे सामने तुम्हें कोई हाथ लगा मैं देखता रहूं. अरे काट दूंगा इन लोगों को. अगर सातों एक बाप के हैं तो रख, नहीं तो कसम गंगा मैया की घर में घुस कर मारूंगा. सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा. अरे रोक. हा पेंडा पडलाय रस्त्यामध्ये. ट्रॅक्टरने इथंच लोड टाकला, अनलोड केला आणि गेला आणि आमची गाडी थांबली. आमचा राजस्थानी मित्र चॅलेंज केलेला आहे की मी गवताचा भारा उचलून टाकवेल आणि तो दाखवतोय. नाही बाबा, त्याचा शेती आहे त्याची गावी. हा मग सवय त्याला. घे उचल उचल.
हरियाणाचा आहे तो, त्याला बरोबर सवय त्याला. या अरे मस्त संदीप भाई मस्त एक नंबर. मस्त संदीप. बस सुंदर अशी आम्ही मदत करत आहोत गावकऱ्यांना. पुढे आता झालं, रस्ता क्लिअर झाला की आमची जाणार गाडी.